नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये पेमेंटचा भरणा हा केलेला आहे. तर पेमेंटचा भरणा केल्याच्यानंतर आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज महावितरणकडे जातो. महावितरण आपण जे काही त्यामध्ये फॉर्म भरते वेळेस माहिती भरलेली असेल किंवा आपण जे काही कागदपत्रे यामध्ये अपलोड केलेले असतील 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक किंवा फोटो, हे जर आपण त्यामध्ये व्यवस्थित अपलोड केलेले नसेल किंवा आपण त्यामध्ये जर चुकीचे कागदपत्र अपलोड केलेले असतील, म्हणजे जसे की 7/12च्या जागेवर आपण एखाद्या वेळेस बँकेचे पासबुक टाकतो, बँकेच्या पासबुकच्या जागेवर आपण आधार कार्ड टाकतो, तर अशा चुका आपल्याकडून बाय चान्स होतात. पण त्याचप्रमाणे आपण जे काही कागदपत्रे अपलोड केलेली आहे ती स्पष्ट नसणे किंवा आपल्या 7/12वर विहीर किंवा बोरची नोंद नसणे, असे यामध्ये विविध कारणे असू शकतात. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म हे अप्रूव्ड झालेले आहे तर त्यांना त्यामध्येच कंपनी निवड करण्याचे ऑप्शनसुद्धा येऊन जाते. तर काही जणांचे जे काही फॉर्ममध्ये त्रुटी असतील तर ते आपणास तिथे रिसबमिट नावाचं ऑप्शन आपणास तिथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे यामध्ये अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना यामध्ये कसल्याही प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले नाही. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण एका अर्जाचे स्टेटस आज चेक करून पाहणार आहोत. तर आपल्याला मित्रांनो इथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यावर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक इथे टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहू शकतात की इथे ॲप्लिकेशन डेट 31 मे 2023 ही दाखवत आहेत. म्हणजे हा जो काही अर्ज आहे हा अर्ज कुसुममध्ये भरलेला आहे. तर करंट स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की A1 फॉर्म केप्ट ऑन होल्ड इन अप्रूव्हल. बेनिफिशरी कॅटेगरी आहे जनरल, 3 HP चा पंप आहे मित्रांनो. तर मी हे जे काही पेज आहे खाली इथे स्क्रोल डाऊन करून घेतो. स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की इथे री अपलोड डॉक्युमेंट फॉर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना स्कीम. तर खाली इथे सिलेक्ट प्रॉपर ऑप्शन अँड अपलोड न्यू करेक्ट बिलो मेन्शन डॉक्युमेंट. तर हे जे काही पेज आहे हे पेज मी येथे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतो. तर मित्रांनो, मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे वर्तमान स्थितीमध्ये A1 फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवले. म्हणजेच हा जो काही अर्ज आहे हा अर्ज अजून मंजूर झालेला नाही, कारण की आपणास येथे खाली एक ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर आपण येथे पाहू शकतात की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी कागदपत्रे पुन्हा अपलोड करा, योग्य पर्याय निवडा आणि खाली नमूद केलेल्या नवीन योग्य दस्तऐवज अपलोड करा. तर खाली आपण येथे पाहू शकतात मित्रांनो, तुम्हाला वरील लाभार्थी ID वापरून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पुन्हा अर्ज करायचा आहे का, तर असे आपल्याला येथे विचारले जात आहेत. तर येथे निवडामध्ये आपणास येथे होय हे असे निवडायचे आहे. त्यानंतर आपणास येथे एक चूज फाईल नावाचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर येथे चूज फाईलवर क्लिक करून आपण येथे पाहू शकतात की येथे कोणत्या कारणामुळे आपला फॉर्म हा होल्डवर ठेवण्यात आलेला आहे त्याचे कारणसुद्धा येथे देण्यात येते. तर येथे जलस्रोत एंट्रीसह वैध 7/12 मालकी दस्तावेज. म्हणजेच मित्रांनो, आपला अर्ज चेक करणारे जे काही अधिकारी लोक असतील त्यांचे म्हणणे असे आहे की आपल्या 7/12वर जलस्रोताची नोंद नाही, म्हणजेच आपल्या 7/12वर विहीर किंवा बोरची नोंद नाही. त्यामुळे आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज येथे मंजुरीसाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे. तर वास्तविक पाहता मित्रांनो, या 7/12वर पहिलीच एक बोरची नोंद आहे, तरी पण हा अर्ज होल्डवर ठेवण्यात आलेला आहे. तर अधिकारी आपला अर्ज कोणत्या दृष्टीने हे चेक करतात हे सांगणं थोडंसं अवघड आहे मित्रांनो, कारण की 7/12वर जलस्रोताची नोंद असूनसुद्धा हा अर्ज येथे पुन्हा कागदपत्रे अपलोड करा असे येथे सांगितले जात आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपला जो काही अर्ज आहे हा अर्ज कोणत्या कारणासाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे त्याचे कारणसुद्धा येथे नमूद करण्यात येते. तर प्रत्येकाचे कारण हे यामध्ये वेगळेसुद्धा असू शकतात. तर येथे आपल्याला 7/12 हा येथे अपलोड करून घ्यायचा आहे.
इथे चूज फाईलवर क्लिक करून आपल्याला यामध्ये 7/12 सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अपलोड करा आणि सबमिट करा यावर आपणास इथे क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपला पण जर अर्ज हा होल्डवर ठेवण्यात आलेला असेल तर तो कोणत्या कारणामुळे होल्डवर ठेवण्यात आलेला आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर हेच एक तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.